सिद्धार्थ आणि मानसीच्या लग्नाला वर्ष झालं होतं. मानसी एक साधी सरळ मुलगी होती. एक दिवस सिद्धार्थला बाहेर जायचं होतं म्हणून सिद्धार्थ लवकर उठतो. तो बघतो की मानसी अजून झोपली होती. तो तिला न उठवता त्याचा आवरायला निघून जातो आणि थोड्याच वेळाने सिद्धार्थच्या फोनवर येणाऱ्या मेसेजच्या आवाजाने मानसीला जाग येते. ती इकडे तिकडे फोन शोधू लागते. तेव्हा उशीखालून ती सिद्धार्थचा फोन घेते आणि बघते कोणाचे मेसेज येत आहेत आणि ते बघून तिला धक्काच बसतो. सिद्धार्थच्या मोबाईलवर पल्लवी नावाच्या मुलीचे मेसेज येत होते. ती त्याचं चॅटिंग बघते तेव्हा तिला कळतं की सिद्धार्थ पल्लवीवर प्रेम करत होता. हे बघून तिच्या अंगातील अवसानच निघून गेलं होतं. सिद्धार्थने इतक्या दिवसात तिला कळूही दिलं नव्हतं की त्याचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. इतक्यात सिद्धार्थ रेडी होऊन जायला निघतो. तेव्हा मानसी त्याला विचारते की कुठे निघाला आहेस. तेव्हा तो तिला सांगतो की ऑफिसला जात आहे, आज माझी महत्त्वाची मीटिंग आहे. तेव्हा मानसी त्याला बोलते थोडा वेळ थांब, मी तुला नाश्ता करून देते. पण सिद्धार्थ म्हणतो मला जायला उशीर होत आहे, मी बाहेरच काहीतरी खाईन आणि सिद्धार्थ निघून जातो. मानसी रडतच आपल्या नशिबाला दोष देत होती. मानसी पण सिद्धार्थच्या मागे मागे निघते आणि बघते की तो पल्लवीला भेटायला आला होता. ती पण चेहरा लपवून त्यांच्या बाजूच्या टेबलवर बसून त्यांचं बोलणं ऐकत होती. तेव्हा पल्लवी त्याला विचारत होती की तू कधी मानसीला घटस्फोट देणार आहेस, मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत. तेव्हा सिद्धार्थ तिला सांगतो की मला थोडा वेळ दे, मी सर्व काही ठीक करेन आणि मग आपण कायमचे सोबत राहू. तेव्हा पल्लवी त्याला म्हणते की तू नेहमी हेच कारण सांगतोस, कधीपर्यंत असं चालत राहणार. तेव्हा सिद्धार्थ सांगतो की थोड्याच दिवसांची गोष्ट आहे आणि मग मी मानसीला घटस्फोट देईन. मानसीला त्याचं ते बोलणं ऐकून खूप वाईट वाटतं आणि ती तिथून रडत घरी येते. संध्याकाळी जेव्हा सिद्धार्थ घरी येतो तेव्हा मानसीला रडताना बघून विचारतो की काय झालं मानसी, तू रडत का आहेस. तेव्हा मानसी बोलते पल्लवीवर खूप प्रेम करतोस ना, माझ्यावर नाही करत म्हणून रडत आहे. पल्लवीचं नाव तिच्या तोंडून ऐकताच त्याला काय बोलावं कळत नाही. तेव्हा सिद्धार्थ म्हणतो पल्लवी कोण. तेव्हा मानसी त्याला म्हणते तू ॲक्टिंग तर खूप चांगली करतोस पण ओव्हर ॲक्टिंग करू नकोस. मला सगळं काही कळलंय की तुझ्यात आणि पल्लवीमध्ये काय चाललं आहे ते. मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघितलं आहे आणि माझ्या कानानेही सगळं ऐकलं आहे. मानसी बोलते की काय कमी पडलं होतं माझ्या प्रेमात की तुला हे असं करायची गरज वाटली. साधी सरळ कोणालाही कधी उलट उत्तर न देणारी मानसी आज एखाद्या बंदुकीसारखी बोलत होती. तिच्या विश्वासाला तडा गेला होता. मानसीची अवस्था खूप वाईट झाली होती. मानसी म्हणते घटस्फोट हवा होता ना तुला, मी द्यायला तयार आहे. आणि ती घेऊन आलेले घटस्फोटाचे पेपर सिद्धार्थच्या तोंडावर फेकते आणि ती घर सोडून लागते. तेव्हा ती जाता जाता सिद्धार्थला सांगते की शरीर, पैसा, ऐषारामासाठी प्रेम करणारे लोक मिळतात या जगात, पण खऱ्या मनाने प्रेम करणारे खूप कमी. आणि मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं, पण आज तू मनातून उतरला आहेस. एक दिवस तुला तुझ्या या वागण्याचा पश्चाताप नक्की होईल, पण तेव्हा खूप वेळ झालेला असेल. जात आहे मी, तू खुश राहा पल्लवीसोबत. आणि मानसी सिद्धार्थला सोडून जाते. जात असताना तिच्या डोळ्यासमोर ते एक एक क्षण दिसत होते जे तिने आणि सिद्धार्थने एकमेकांसोबत घालवले होते. मानसी निघून गेलेल्या 5-6 दिवसातच सिद्धार्थ पल्लवीशी लग्न करून तिला घरी घेऊन येतो. पल्लवी सिद्धार्थला सांगते की मी तुझी खूप आभारी आहे की माझ्यासाठी तू इतकं काही करतोस. दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लवी सिद्धार्थजवळ येते आणि त्याला म्हणते की आपण हनीमूनला कुठे जायचं. तेव्हा सिद्धार्थ तिला सांगतो की याबद्दल मी विचार केला नाही. तेव्हा पल्लवी त्याला मोबाईलमध्ये काही फोटोज दाखवते आणि हनीमूनला तिथे जाऊया म्हणून सांगते. सिद्धार्थ ते फोटो बघतो आणि तिला सांगतो आता ऑफिसच्या कामाचा खूप लोड आहे, एक प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे, ते झालं की आपण नक्कीच प्लॅन करूया. दुपारी पल्लवीने दोघांसाठी जेवण बनवलं होतं आणि ते जेवण अगदीच बेचव झालं होतं. पण सिद्धार्थ गुपचूप खात होता. तेव्हा पल्लवी पण त्याच्या बाजूला जेवायला येऊन बसते आणि एक घास खाते. तेव्हा तिला कळतं की जेवण बेचव झालं आहे. तेव्हा ती सिद्धार्थला म्हणते की सिद्धार्थ तू खोटं का सांगितलंस की जेवण चांगलं झालंय. हे तर अगदीच खराब झालं आहे. मला या गोष्टीची सवय नाही, मला या सगळ्या गोष्टी शिकायला थोडा वेळ लागेल. तेव्हा सिद्धार्थ तिला सांगतो
की मी कुठे या जेवणाला नावं ठेवत आहे? मी तर खातच आहे ना. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ ऑफिसला जायला निघतो. तेव्हा तो पल्लवीकडे टाई मागतो. पल्लवी त्याला म्हणते की रोज तर न टाई घालता तू जातोस, मग आज कशाला टाई हवा आहे? तेव्हा सिद्धार्थ सांगतो की बॉससोबत एक मीटिंग आहे, त्यासाठी मला टाई लागणार आहे. पल्लवी टाई घेऊन येते. तेव्हा सिद्धार्थ तिला सांगतो की तू टाय बांधून देशील का? मला टाय बांधता येत नाही. तेव्हा पल्लवी म्हणते टाय घालतोस पण बांधता येत नाही. तेव्हा सिद्धार्थ सांगतो की हा नेहमी मानसीच मला टाय बांधून द्यायची. सिद्धार्थच्या तोंडून मानसीचं नाव ऐकून पल्लवी काहीच बोलत नाही. तेव्हा सिद्धार्थ म्हणतो की माझं पाकिट आणून देतेस का? तेव्हा पल्लवी चिडून म्हणते सिद्धार्थ, तुझ्या वस्तूंची काळजी तू स्वतः घेत जा आणि तू आता काय लहान नाहीस की मी तुझ्या एक एक गोष्टींची काळजी करत बसू. आणि राहिली गोष्ट मानसीची, तर तू अगोदर बायको नाही तर एक मोलकरीण आणली होतीस आणि आता बायको आणली आहेस आणि तुझ्या वस्तूंची काळजी तू स्वतः घेत जा. एवढं बोलून पल्लवी तिच्या खोलीकडे निघून जाते. तेव्हा सिद्धार्थ तिच्याकडे डबा मागतो. तेव्हा ती त्याला सांगते की कॅन्टीनमध्ये खाऊन घे, मी जेवण बनवलं नाही. टाई बांधत असताना सिद्धार्थच्या डोळ्यासमोर मानसी येते. ती किती प्रेमाने त्याला टाई बांधून द्यायची. रोज न विसरता त्याला त्याच्या सगळ्या वस्तू हातात मिळत होत्या. तो हातातील टाय तिथेच फेकून ऑफिसला निघून जातो. ऑफिसमध्ये सिद्धार्थ मानसीच्या विचारात गुंग होता. तेव्हा त्याचा मित्र निखिल त्याला लंचसाठी बोलवायला येतो. तेव्हा सिद्धार्थ सांगतो की तुम्ही जा, मी डब्बा आणला नाही. तेव्हा निखिल त्याला विचारतो की सिद्धार्थ, मी काही दिवस झाले बघतोय तू आमच्या सोबत जेवायला काय येत नाहीस आणि खूप उदास उदास दिसतोस. काय झालंय? वहिनीशी भांडण वगैरे झालंय का? तेव्हा सिद्धार्थ त्याला सांगतो की अरे तसं काही नाही, आता आमचा घटस्फोट झाला आहे आणि मी पल्लवीसोबत लग्न केलं आहे. हे ऐकून निखिलला त्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. तो विचारतो की कशामुळे हे सगळं झालं? तेव्हा सिद्धार्थ त्याला घडलेली सगळी हकीकत सांगतो. तेव्हा सिद्धार्थ सांगतो की मला मानसीला घटस्फोट द्यायचा नव्हता, पण माझ्या एका चुकीमुळे पल्लवी माझ्या खूप जवळ आली होती आणि मला काय माहीत होतं की मानसीला हे सगळं कळेल. आणि जेव्हा मानसीला हे सगळं कळालं तेव्हा मी तिला काही बोलण्याच्या लायकीचा राहिलो नव्हतो आणि मजबुरीने मला पल्लवीशी लग्न करावं लागलं. तेव्हा निखिल त्याला बोलतो की मी तुला किती समजावलं होतं की सुधर, तुला कितकी चांगली बायको मिळाली आहे, ती तुझी किती काळजी घेत होती, पण तू माझं काही ऐकलं नाहीस. आणि तुला काय वाटतं पल्लवी तुझ्यावर खरं प्रेम करते? तू जे या मोठ्या कंपनी काम करतोस आणि यातून तुला जो भरघोस पगार मिळतो म्हणून ती तुझ्यासोबत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुझ्याकडून हे सगळं जाईल ना तेव्हा पल्लवी पण तुला सोडून जाईल. आणि तुला हे पटत नसेल तर एकदा ट्राय करून बघ. निखिल सिद्धार्थला सांगतो की काही पण कर आणि वहिनीला घरी घेऊन ये, ती तुझ्यावर खूप प्रेम करते. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे, ती किती काळजी घेत होती तुझी आणि वहिनी तुझ्या प्रत्येक सुखादुःखात साथ देईल. ही पल्लवी नाही, बाकी तुझी मर्जी. येतो मी. इतकं बोलून निखिल तिथून निघून जातो. रात्री उशिरा सिद्धार्थ घरी पोहोचतो. तो दिवसभर निखिलच्या बोलण्याचा विचार करत होता. तेव्हा त्याच्याजवळ पल्लवी येते आणि त्याला विचारते की काय झालं, इतका उदास का आहेस? तेव्हा सिद्धार्थला निखिलचं ते शब्द आठवतात आणि तो पल्लवीला सांगतो की माझी नोकरी गेली आहे. तेव्हा पल्लवी त्याला विचारते की कशामुळे नोकरी गेली? तेव्हा तो सांगतो की आज मीटिंगमध्ये माझं आणि बॉसचं भांडण झालं आणि त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. तेव्हा पल्लवी सांगते की सगळं काही ठीक होईल. तेव्हा सिद्धार्थ तिला सांगतो की कसं ठीक होईल सगळं? हे घर मी कर्ज करून घेतलं होतं आणि माझ्याकडे इतके सेविंगही नाही. आता मला तर समजतच नाही की काय करायचं. सिद्धार्थ इतकी वाईट बातमी सांगून सुद्धा पल्लवीला काही फरक पडत नव्हता. ती त्याला म्हणते की मला झोप आली आहे, आपण उद्या या विषयावर बोलू. इतकं बोलून ती खोलीत निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धार्थ उठायच्या आधीच पल्लवी घर सोडून निघून गेली होती आणि तिने सिद्धार्थसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात लिहिलं होतं की सिद्धार्थ, मी तुला सोडून जात आहे, कारण मी तुझ्याशी यासाठी लग्न केलं होतं की माझी सर्व स्वप्न पूर्ण करता येतील आणि एक चांगलं आयुष्य जगता येईल, म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलं होतं. आता मी माझं आयुष्य खराब नाही करू शकत, म्हणून मी तुला सोडून कायमचं जात आहे. ती चिठ्ठी वाचून सिद्धार्थला खूप राग येतो
आणि तो घरातील सर्व सामानांची तोडफोड करायला लागतो. तेव्हा सिद्धार्थला मानसीने सांगितलेले ते शब्द आठवतात की शरीर, पैसा, ऐशोआरामासाठी प्रेम करणारे लोक खूप मिळतात, पण खरं प्रेम करणारे खूप कमी. सिद्धार्थला त्याची चूक कळते आणि तो मानसीच्या घरी तिची माफी मागायला जातो. मानसीच्या घरी तिची आई होती. सिद्धार्थ तिच्या आईला सांगतो की मी मानसीला न्यायला आलो आहे. तेव्हा मानसीची आई सांगते की तू यायला खूप उशीर केला आहेस. मानसी आता या जगात नाही. समोर भिंतीवर हार चढवलेला मानसीचा फोटो बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो तिच्या फोटोसमोर हात जोडून उभा होता आणि त्याला मानसीने बोललेले ते शब्द आठवत होते की एक दिवस तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप होईल, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल.